आपल्या बाळाला स्वराज्याचं बाळकडू पाजलं, अशा राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा. माय माऊली तुझ्यामुळे शिवबा मिळाला महाराष्ट्राला, माय माऊली तुझ्यामुळे शिवबा मिळाला महाराष्ट्राला. संपून गेली गुलामगिरी, अर्थ आला जगण्याला, संपून गेली गुलामगिरी, अर्थ आला जगण्याला. आईने दाखवलेलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या हिमतीनं शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या माझ्या आवडत्या राजाला माझा मानाचा मुजरा. यवनांचा कदनकाळ, मराठ्यांचा अभिमान अन राष्ट्राची शान असलेल्या शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. तो काळ धामधुमीचा होता. रक्ताच्या नात्यांनी वैर पत्करलं होतं. सर्वत्र काळाकुट्ट अंधार पसरला होता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां. ज्याप्रमाणे अधर्माचा नाश करून पुन्हा धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी, धर्मरक्षणासाठी कृष्ण जन्मला, त्याचप्रमाणे परकीय सत्तांचा नायनाट करण्यासाठी आणि स्वकीयांना न्याय मिळवून देण्यासाठी जिजाऊंच्या पोटी शिवबा रूपी सूर्य जन्मला. माझा शिवबा होता एक तळपता सूर्य, माझा शिवबा होता एक तळपता सूर्य. शत्रूंच्याही डोळ्यांना दीपवत माझ्या शिवबाचं कार्य, शत्रूंच्याही डोळ्यांना दीपवत माझ्या शिवबाचं कार्य. मित्र हो, मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन इतक्या बलाढ्य शत्रूला पाणी पडणं सोपं नव्हतं. काबूल पासून कंधारपर्यंत आपली सत्ता निर्माण करणारा औरंगजेब, त्याने सर्व शक्ती शिवाजी महाराजांचा पराभव करण्यास खर्च केली, मात्र त्याचाच पराभव झाला. जेव्हा शिवाजी महाराज हे लोक सोडून जातात तेव्हा औरंगजेबलाही वाईट वाटते आणि तो म्हणतो, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योद्धा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है. असा होता माझा राजा, दुश्मनाच्याही काळजावर भर करणारा. माझ्या राजाने शाहिस्तेखानाची बोटं छाटली, शाहिस्तेखानाला धरती भरली. काही वेळानंतर त्याची बहीण घाबरलेल्या अवस्थेत खानाकडे येते आणि खानाला म्हणते, भाईजान भाईजान, मेरी बेटी लागता है भाईजान. तेव्हा बोटं कापलेला शाहिस्तेखान मोठ्या विश्वासाने म्हणतो, शिवाजी के आदमी उसे भगा कर नहीं ले जा सकते, अगर ले भी गए होंगे तो तुम बेफिक्र रहना, क्योंकि शिवाजी राजा है, वो अपनी बेटी की तरह उसकी देखभाल रखेगा. इतका प्रचंड विश्वास तोही दुश्मनाला. असा होता माझा राजा, परश्री माते समान मानणारा श्रीमान योगी. इतका मोठा श्रीमान योगी, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. या भूमीत जन्मला हे आपलं परमभाग्य आहे. ज्याची आन प्रजा, ज्याची शान प्रजा, ज्याचा प्राण प्रजा, ज्याचा मान प्रजा. असा होता माझा शिवाजी राजा. मित्र, ॲडॉल्फ हिटलरांनी उगीच म्हटलं नव्हतं की नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या हिटलरची नाही, तर तुमच्या देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे. आज दुसऱ्या राष्ट्रांना माझा राजा समजला, पण आपण मात्र राजाला विशिष्ट पक्षापुरतं आणि धर्मापुरतं मर्यादित ठेवलंय. हे आपलं दुर्दैव आहे. अरे, हातावर शिवराय गोंधळून शिवभक्त होता येत नाही. अरे, हातावर शिवराय गोंधळून शिवभक्त होता येत नाही. माझ्या राजाला काळजावर गोंधवा, माझ्या राजाला काळजावर गोंधवा. सरसवू द्या रक्त आणि येऊ द्या प्रत्येक श्वासातून शिवरायांचा गंध, सरसवू द्या रक्त आणि येऊ द्या प्रत्येक श्वासातून शिवरायांचा गंध. होऊ द्या तुमच्या आचरणातून शिवगुणांची उधळण, होऊ द्या तुमच्या आचरणातून शिवगुणांची उधळण. तेव्हाच म्हणा स्वतःला शिवभक्त, तेव्हाच म्हणा स्वतःला शिवभक्त. अरे, आपल्या गाड्या घोड्यांवरची नावं वाचून नाही, अरे आपल्या गाड्या घोड्यांवरची नावं वाचून नाही, तर आपल्याला वाचून कळलं पाहिजे, जाणवलं पाहिजे की हा दुसरा तिसरा कोणी नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतला आहे. माझ्या राजानं मोठ्या हिमतीनं जीवाचं रान, छातीची ढाल आणि हातांची तलवार करून शून्यातून स्वराज्य निर्माण केलंय. त्याची अशी दुर्दान होऊ देऊ नका. माझ्या मावळ्यांचं बलिदान वाया जाऊ देऊ नका. माझ्या देशभक्तांचं बलिदान वाया जाऊ देऊ नका. चला, इतिहासाकडून धडे घेऊया आणि शिवरायांनी बहाल केलेल्या स्वराज्याचं स्वराज्य निर्माण करूया. शेवटी जाता जाता माझ्या राजाविषयी एवढेच बोलेन की डंका शिवछत्रपतींच्याच नावाचा आजही वाजतो.
शिवछत्रपतींच्याच नावाचा आजही वाजतो निघती. राखिले स्वराज्य बाजू असे हे एकमेव शिवछत्रपती. राखिले स्वराज्य बाजू असे हे एकमेव शिवछत्रपती. आले किती गेले किती उडून गेले भरारा. आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा